तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आपण आलो होतो आज आमच्या मामाच्या मुलाच्या वाईफचं आज डोहाळे जेवण होतं. तर डोहाळे जेवणच्या प्रोग्रामसाठी आम्ही आलो होतो. तर एंट्रीचा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कोणाच्या प्रोग्रामसाठी आलो आहोत. तर आम्ही आलो होतो जस्ट नील थिंग्स, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की खूप मोठे रील स्टार आहेत. तर त्याच्याच वाईफचा डोहाळे जेवण होतं आणि त्याच डोहाळे जेवणाच्या प्रोग्रामसाठी आम्ही आलो होतो. तर जो नील आहे तो नील आमच्या मामाचा मुलगा लागतो, त्यामुळे आम्हाला इन्व्हिटेशन होतं. तर आम्ही प्रोग्रामसाठी आलो होतो. तर पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोग्राम कसा झाला, तो कसा सेलिब्रेट केला ते पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उत्तरं द्यायची नाहीत आणि ओरडायचं नाहीये, ठीक आहे? पूजा बस. तुमच्यापैकी दोन कोणीतरी पुरुष आम्ही निवडणार आहोत. जे नाही आतापर्यंत आले, ज्यांना इच्छा आहे याची, सोपं गेम आहे, याच्यामध्ये काय नाही. काय नाही, प्रश्न विचारणार आहोत. कोणी आहे? पहिला प्रश्न तुम्हाला तुषार विचारेल. पहिला प्रश्न असा आहे की प्रेग्नन्सी मध्ये काय खायला अलाउड नसतं. उत्तर तुम्ही द्यायचं, बायकांनी उत्तर द्यायचं नाही, ठीक आहे? हात वर करायचा. ठीक आहे, सुयोगने हात वर केलेला आहे. करेक्ट. अजून सांगायचं आहे, जे जास्त सांगेल तो जिंकला. उभ्या कॉन्ट्रोवर्सी डील बोलेत. बाळाला दात तेव्हा येतो जेव्हा बापाला उलट उत्तर द्यायचं. तर ते वेगळ्या प्रकारचे दात आहेत. कधी येऊ शकतो विनंती करतो की काय तुम्हाला असे सजेशन्स द्यायचे असतील. जन्माच्या आधी पण दात असतात असं त्याचं असं कोणतं बाळ आहे ज्याला पहिल्या दिवशी दात आले होते, दुसऱ्या दिवशी 2 दात आले, तिसऱ्या दिवशी 3 दात आले. 5वी पुसल्यानंतर माझ्या 6 महिने. निमिष बोललाय 6 महिने. निमिष 6 महिन्याने बोलला. मला तुझ्या काही गोष्ट सांगितली. सुरत सांग. माझ्या भावाची 5वी पुसली होती ना, नंतर आम्ही गेलो टेक्निक्स 2 तास जात होते मोठा. मी गेलो मला तर काही नाही, मी तर इथे विचारतो. तुम्ही उत्तर आणले कधी? हो, बस काय मी अभ्यास केला त्याच्यावरती. आधीचे 6 महिने, नंतरचे 6 महिने. आमच्याकडे ऑलरेडी बाप आहे, त्यामुळे मी तर नाही घाबरत. लेटेस्ट. चला. हो, कडक. एक पारंपरिक आणि एक कोणाचा? पारंपरिक. तर प्रश्न एकदम सिंपल मी तुम्हाला विचारतो की सिद्धार्थ, बाळाला पाणी कधीपासून पाजतात? पाणी कधीपासून पाजतात बाळाला पाणी पाजत नाही. पाणी देतात. मी पण असं होतो, काय तुमचं चुकीचं एक्सप्रेशन बरोबर आहे. मी पण सुरुवातीला पाणी नव्हतं. ठीक आहे. तर मला वाटतं कारण कसं सुरुवात करू, कारण गेस करायचं काही प्रॉब्लेम नाही. चुकलं सगळ्या बायका मारतील आपल्याला जास्तीत जास्त, काय नाही. 1 हफ्त्यानंतर. थांबा उत्तर द्यायचं नाहीये. आता मला 2 मिनिटं. असं 1 हफ्त्यानंतर असं वाटू शकतं ना की आता कंटाळा होतो, घेऊन आता पाणी. बाळावर असतं ना, पाजायचं कधी आला विषयाचा. माणूस जवळ होता पण 1 तास लांब झाला. दुसरा प्रश्न आपण विचारूया आदिनाथ थर्ड. सिद्धांतला एकदम गोड असा हसणारा छान एकदम क्यूट मुलगा, त्याला विचारूया की तुला जर उद्या मुलं झाली तर तू पाणी त्यांना कधी पाजणार? 3 महिने. टाळ्या कोण वाजवलं?
थोडा लांबचा तरी प्रयत्न करायचा. मला असं वाटतं की दोघंही क्लासिक. आपण आता पुन्हा एकदा कोणातरी व्हिडिओ बघा. पुन्हा एकदा आपण लोकांना विचारा, गोड पदार्थ गोड खायला किती दिवसानंतर किंवा किती महिन्यानंतर किती वर्षानंतर येतात? एवढे कन्फ्युज आहेत ती लोक. ऐकायचं आहे. आणि कोणीतरी नजरेत बघा माझ्या. 3 महिने 8 महिने 3 + 5 असं बोलायचं. गोड 6 महिने, पाणी 6 महिन्यानंतर आणि गोड 6 महिन्यानंतर. बरं ठीक आहे. एक मिनिट. 3 वर्षानंतर. येस 3 वर्षानंतर. थँक्यू कारण का नाही जास्त 3 महिन्यांनी? कारण त्याला 3 वर्षानंतर अक्कल येते गोड खायची. आणि त्याला कळतं की ही जिलेबी, ही गुलाबजाम, म्हणून त्यांना 3 वर्षानंतर कळतं. ठीक आहे. प्रयत्न चांगला होता. चांगला होता. ते काका बघत नाही आता फोनमध्ये गेले. लोकांना आता आपण मला असं वाटतं लोकांकडे वळूया. हे खूप सोपं आहे. तुषारकडे त्याला लक्ष घे, द्यायचंय. त्याला बोल. कान माझ्याकडे, लक्ष तुषारकडे. सोडून द्यायला बोला. हो 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 दिसणार, सगळ्यांना दिसणार. तुषार सगळ्यांना दिसत नाही पण त्याच्या हातात ती वस्तू दिसते. हा ठीक आहे, sorry. तर ही गोष्ट अशी आहे, याला म्हणतात माप काढणे. तर खेळ एकदम सोपा आहे. तुम्ही या रिबिनचं साईज तुम्ही हाताने असं काढायचं आहे आणि एक अंदाजे एका ठिकाणी त्याला कट करायचं. ठीक आहे. आणि मग श्रिया इकडे येईल आणि आपण तो रिबीन श्रियाच्या पोटाला लावून बघणार की पोटाला जो मॅच होतोय का. जर मॅच झाला तर तुम्ही विनर, जवळपास जरी आलात तरी विनर. ठीक आहे. तर सगळ्यांना खरंच समजलं? नाही समजलं असेल तर बघून समजेल. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला समजलाय? ठीक आहे. तर आपण पहिला एक कंटेस्टंट तिथून चालू करूया. ओके. ए भाई भाई मला असं एक हो 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 थांबा. टेलर पण एवढ्या मागा नाही. तर थोडं काय एक मिनिट थांबा थांबा थांबा. एक होऊ द्या ना, एक होऊ द्या. तुम्ही काढून घ्या. तुम्ही तुमच्याकडे ठेवा. तुम्ही या. आता तुम्ही तुमच्या अंदाजाने पहिले जे आलेले त्यांचं कॅल्क्युलेशन. ओके. नेक्स्ट बघूया अर्चना काकू काय. ओ माय गॉड. 1 मीटर 2 मीटर आणि काकू तुमच्या अंदाजाने मोजा तुम्ही. तिथे आम्ही कट करू. मला एवढं वाटतं पोटाचा माप एवढा असेल किंवा असावा एवढा तुम्ही अंदाज घ्या. कोण झालेली आहे. आजी सिलाई करते त्यामुळे जिंकले तर आम्हाला भीती नाही वाटणार. इकडे इकडे. ठीक आहे. तर आपण आता ऍक्च्युअल खेळायला सुरुवात करूया. आता थोडंसं स्पेस द्यायचे मध्ये प्लीज. तुमच्या गेमकडे लगेच वळूया. फर्स्ट कंटेस्टंट प्राची. बरं ठीक आहे. प्राची आपल्याला मेजरमेंट्स देणार आहे. पोट नॉर्मल सोडायचं आहे. पोट नॉर्मल सोडायचं आहे. ठीक आहे. तर पहिला आपण प्राचीला बोलवूया. प्राची प्राची प्लीज. मला तर मला
एकदा जोरदार टाळ्या. सुटलं. मी जातो. Correct आहे. करेक्ट आहे. बरं ठीक आहे. नेक्स्ट आपला माणूस जिंकावा म्हणून ते जीवाचा आटापिटा चालू आहे. वन साइड विनर मला वाटतं एकदा आवाज थोडा ओके गाईज मला असं वाटतं की एकदा खरंच जोरदार टाळ्या वाजवायच्या. येऊन या गोष्टी करायला हिंमत लागते. ठीक आहे खाली बसून टाळ्या स्टार्टर खातात लोक फक्त. या पुढे यायचंय आणि आपापलं रिबिन असा जरा हातात हवेत जर थोडं पुढे यायचं. थोडं पुढे फोटो काढायचे आपल्याला. हो बरं या. मी दिलेले मासे खाऊन माप बरोबर काढला मी. हे बघा वन साइड विनर. जोरदार टाळ्या वाजवा. मला असं वाटतं वहिनींना वॅक्सिनची गरज आहे. तर तुम्हाला काही बोलायचं काय कसं आम्ही बर्थडे पार्टी असे मैदाना सगळीकडे येऊन असे डान्स करू शकतो. प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचा कॉन्टॅक्ट इकडेच आहे आणि मी त्याच्यावर माझं कॉन्टॅक्ट कार्ड छापलेलं आहे. सो सॉरी वहिनी पण आमचा हा पार्ट असतो. सो तुम्हाला काय बोलायचं असेल तर वहिनी? काय नाही बिझनेस चालू करायचा आपला. आम्ही कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती आहे. ठीक आहे. या अशा वहिन्या जर कोणाला आपल्या कार्यक्रमात हवे असतील नसतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि आमचा नंबर आहे. नंतर भेटा. तुम्ही याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे तो आहे मला वाटतं सॉरी तर तुम्ही गेस करता. पहिलं तुम्ही काय ठरवताय? पेढा पाहिजे बर्फी पाहिजे? पहिला तुमच्या डिबेट होत आहे थोडंसं. काय वाटतं? पेढा पाहिजे बर्फी? हो पेढा कशात आहे बर्फी कशात आहे तुमच्यामध्ये? यात पेढा असं वाटतं तुम्हाला? ठीक आहे. लेफ्ट साइडच्या वाटीमध्ये काका म्हणतात पेढा. काका तुम्हाला काय वाटतं कशात पेढा आहे किंवा बर्फी आहे? कशात आहे? तुम्ही सांगायचंय कशात आहे. गेस करायचं. पेढा आणि बर्फी आहे. पेढा म्हणजे मुलगा आणि बर्फी म्हणजे मुलगी. मला वाटलं हे माहिती असेल पण ठीक आहे आपण बेसिक पासून सांगूया. पेढा म्हणजे मुलगा आणि बर्फी म्हणजे मुलगी. ठीक आहे. तर काका म्हणाले की ह्यात पेढा आहे. तुम्ही गेस करा. त्यांना पेढा मुलगा ते आपण थोडी विचार तुम्ही ठरवायचं आता. तुमचं आम्ही तुम्हाला विचारतोय ते ठरवतील त्यांचं. तुमचं मत तीच आहे. बर्फी असं वाटतंय तुम्हाला? कुठे? राईटला. बोट तरी दाखवा नीट म्हणजे ऑडियन्सला पण कळू दे. ठीक आहे. आता मी श्रेयाला सांगतो की मला तो जर रिव्हील कर. लोकांना खूप आपण वेळ थांबून ठेवलेला आहे. तर श्रेया तू करू शकतेस.
केलेला आहे. तर आपण फक्त अंदाज बांधू शकतो जो आपला कॉन्फिडन्स टाळ्या वाजवा तरी पण, कारण गेसिंग वॉज ऑन पॉइंट. काकांची गेसिंग सॉल्व्ह होती आणि श्रेयाने तेच ओपन केलेलं आहे. तर अशा तऱ्हेने हा खेळ आपण इथेच तर जस्ट नील थिंग फेमस रील स्टार नील चालीकरचं मनापासून अभिनंदन. हा डोळे जेवणाचा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.